म्हणजे कधीही क्षय न होणारे म्हणजेच न संपणारे. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही, म्हणून या दिवशी शुभ कार्य नक्की करावे. शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात. चला तर आपण बघूयात अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त, महत्त्व, त्याचबरोबर थोडक्यात पूजाविधी आणि या दिवशी करावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी ते देखील आपण बघणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी मोनिका. तुमचे खूप खूप स्वागत आहेत. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी पाण्याचे दान करण्याचा देखील प्रघात आहे. मातीच्या घागरीत वाळा घालून थंड पाणी ब्राह्मणाला दान दिल्यास ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे. पुराणानुसार या दिवशी पितरांसाठी केलेले तर्पण आणि दान पुण्य देते. हा सण सोमवारी किंवा रोहिणी नक्षत्राच्या दिवशी आला तर त्याचे फळ जास्त प्रमाणात मिळते. थंडगार पाण्यासमवेत कैरीचे पने, वाटलेली डाळ, आंबा किंवा आंब्याचा रस, सातू अशा अनेक गोष्टींचे या दिवशी सेवन केले जाते आणि दान देखील करण्यात येते. तसे पाहता या सर्व गोष्टी मनुष्याच्या जीवनाला गारवा प्रदान करणाऱ्या आहेत आणि अक्षय तृतीया हा दिवस भर उन्हाळ्यात येणारा असल्याने या गोष्टीचे सेवन करून मनुष्याला आरोग्य लाभ मिळावा हा देखील हेतू आहे. या सर्व पदार्थांमधून अभिप्रेत होतो. या दिवशी परशुराम जयंती आहे. शास्त्रानुसार अक्षय तृतीयाच्या दिवशी जे शुभ कार्य केले जाते त्याचे अत्यंत शुभ फळ मिळते. या दिवशी पंचांग न पाहता शुभ कार्य करता येते. ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी अक्षय तृतीयेला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी सोनं चांदी खरेदी करणे शास्त्रात शुभ मानले गेले आहे. याचसोबत या दिवशी देवी लक्ष्मीचीही पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. नुसार अक्षय तृतीयाच्या शुभ दिवशी सूर्य मेष राशीत आणि चंद्र वृषभ राशीत असेल. या दिवशी शुभ कार्य करणे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. अक्षय तृतीया शुभ आणि यश आणते, म्हणून या दिवशी अधिकाधिक सोने आणि चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्यास भविष्यात त्याचे मूल्य अनेक पटीने वाढते. हिंदू परंपरेनुसार या दिवशी काय करावे हे आपण बघूयात. अक्षय तृतीयेच्या दिवशी नदीत किंवा समुद्रात स्नानाचे महत्त्व सांगितले आहे. त्यानंतर या दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे काहीतरी दागिने, छोटीशी वस्तू नक्की खरेदी करावी. नवे वस्त्र खरेदी करावे. त्यानंतरचं आहे फळ, वस्त्राचे दान, पंखा, तांदूळ, मीठ, साखर, तूप, चिंच याचे दान ब्राह्मणाला देऊन दक्षिणा द्यावी. त्यानंतरचं आहे ब्राह्मण भोजनाचे देखील या दिवशी खूप महत्त्व आहे. या दिवशी सातूचे महत्त्व असून त्याचे दान द्यावे आणि सेवन देखील करावे. या दिवशी वाहन घ्यायचे झाल्यास त्याची खरेदी अक्षय तृतीयालाच करावी. पाण्याने भरलेली घागर वाळा घालून ब्राह्मणास दान द्यावे. पळसाच्या पानांनी बनलेल्या पत्राळीवर खीर आणि कैरीचे पने, चिंचोणी, कुरड्या, कैरीची डाळ ब्राह्मणाला खावयास द्यावी. अक्षय तृतीयेच्या दिवशी या गोष्टी आवर्जून कराव्यात. तज्ज्ञांच्या मते अक्षय तृतीयेला जव दान करावे. सोनं दान करण्याइतकं मानलं गेलं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केल्याने त्याचे पुण्य अक्षय टिकते आणि जव दान करणं हे सोन्याचं दान केल्यासारखं आहे, म्हणून जव दान करावे. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, अक्षय तृतीयेच्या दिवशी जल कलश दान करावे. पाण्याने भरलेला कलश दान करणे खूप फायदेशीर मानले जाते. यासाठी एक कलश घेऊन त्यात स्वच्छ पाणी भरावे. नंतर त्यात थोडे गंगाजल मिसळावे किंवा पवित्र पाणी मिसळावे. यानंतर तो कलश एखाद्या गरीब ब्राह्मणाला दान द्यावा. पाण्याचे भरलेले कलश दान केल्याने तीर्थस्थळाला भेट देण्याइतके पुण्य मिळते असे मानले गेले आहे. यानंतरचे तिसरे आहे अन्नदान करणे. भगवद्गीतेमध्ये अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले गेले आहे. भुकेल्यांना अन्न देण्यापेक्षा मोठे काही नाही.
अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करावे. असे केल्याने तुम्हाला मिळणारे आशीर्वाद तुमचे जीवन सुखसमृद्धीने भरून जातात. अन्नदान केल्याने देवताही तृप्त होतात असे म्हणतात. यानंतरचे दान आहे पुस्तक दान करणे. अक्षय तृतीयेच्या दिवशी शिक्षणासंबंधित पुस्तके किंवा वस्तू दान करणे हे देखील शुभ मानले गेले आहे. या दिवशी धार्मिक विषयात रस असणाऱ्यांना पंचांग दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक पुस्तके ज्यांना आवडतील त्यांनाच दान करावीत. या विषयात रस नसलेल्या व्यक्तींना असे पुस्तक दिल्यास पुण्य मिळण्याऐवजी तुम्ही पापाचे सहभागी होतात असे सांगितले गेले आहे. त्यामुळे ज्यांना पुस्तकाची आवड आहे त्यांनाच पुस्तके दान करावे. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी माताची पूजा करावी. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीसोबत विष्णू भगवानची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे वैवाहिक जीवन सुखी होते. यासोबतच लक्ष्मीजींच्या कृपेने जीवनात समृद्धी, धनधान्य, कमतरता नसते. या दिवशी गणेश पूजन करणे देखील शुभ मानले गेले आहे. संपूर्ण पूजाविधीचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. धन्यवाद.